चालेल. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. आज आपलं गोषवारा नाहीये, पण तुमच्यापैकी खूप जणांनी अभ्यास सुरू केलाय आणि माझ्याकडे प्रश्न आलेत, तर त्या प्रश्नांचं उत्तर आधी मी देणार आहे आणि मग आपण आपला आजचा क्लास सुरू करूया. तर एक प्रश्न म्हणजे खूप ठिकाणी हे येतं की कासवीचं दूध अशा प्रकारची एक फ्रेज असते आपल्या याच्यामध्ये, कासवीचं दूध. म्हणजे तुम्ही जर का म्हणजे आता आपण 65व्या श्लोकावरती आहोत, त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये मी ओवी सांगते. 1343 ही जी ओवी आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी म्हटलंय की कासवीच्या दृष्टीला जसं पिल्लांसाठी पान्हा खूप तुटतं, अशी आपल्याकडे फ्रेज आहे. म्हणजे ऍक्च्युअली ही फ्रेज आपल्या अध्यात्मामध्ये खूप वापरली जाते आणि त्याच्याबद्दल प्रश्न होता, कारण की कासवी तर म्हणजे जारज नाहीये ना, म्हणजे ती अंडी देते, मग तिला कसं दूध असेल असा एक प्रश्न असतो. आणखीन मग अशी का बरं आपल्याकडे फ्रेज आहे, तर त्याचं उत्तर असं आहे की कासवी ही अंडी या किनाऱ्यावर देते आणि मग ती दुसऱ्या किनाऱ्यावरती जाते असं म्हटलं जातं. आणि तिथून म्हणजे नुसती ती काय करते की फक्त त्या अंड्यांकडे बघते, कधी कधी ती ओळखत पण नाही की हीच आपली अंडी आहेत की नाही, तो वेगळा भाग आहे. पण कॉन्सेप्ट असा इथे आहे की जसं परमेश्वर आपल्यापासून दूर आहे पण तो आपल्याकडे लक्ष ठेवतो. म्हणजे आपणच त्याच्यापासून निर्माण झालेलो आहोत, पण तो इतका दूर असला तरी तो आपल्याकडे लक्ष ठेवतो, अशा प्रकारचा तो कॉन्सेप्ट आहे. म्हणून ते कासवीचे दूध खूप ठिकाणी आपल्याकडे वापरली जाते ती फ्रेज. तर त्याचं तसं हे होतं. आणखीन मृणाल आली का? हो, मृणाल आली. ओके. मृणालनी एक खूप छान प्रश्न विचारला आणि त्याच्या उत्तराच्या ठिकाणी मी एक नोट तयार केली आहे. आणि हे प्रश्न तुम्ही जेव्हा अध्यात्मामध्ये तुम्ही जास्त जाता तेव्हा हे सगळे प्रश्न तुमच्याकडे येणार आहेत. म्हणून म्हणजे तुम्हाला हे सगळे शब्द येणार आहेत, म्हणून मी त्या शब्दांची एक नोट तयार केली आज आणि आता शेअर करते तुमच्या बरोबर. दिसतंय तुम्हाला? सॉरी, काय झालं?
दिसतंय. दिसतंय हो ना? दिसतंय. दिसतंय हा. दिसतंय. तर तिने प्रश्न विचारला होता तो अ, पहिला शब्द जो आहे त्याच्याबद्दल तिने विचारलं होतं की निर निर्वेशवादी म्हणजे काय. तर ती 12वी अध्यायाचा अभ्यास करत होते आणि त्याच्या पहिल्याच श्लोकाच्या अ, याच्यामध्ये हा शब्द आलेला होता. तर ते म्हणतात की सगुण लोक आहेत, आणखीन निर्वेशवादी आहेत. निर्वेशवादी हा शब्द खूपदा वापरलेला जातो. तर हा शब्द कसा आला, तर विशेष म्हणजे ऍट्रिब्युट्स. म्हणजे आता आपलं समजा देवाची जी मूर्ती आहे, तर त्याला फॉर्म आहे, सगळं आहे, तर आपण त्याला गुण आहेत असं म्हणतो. म्हणून त्या जे गुण असतात त्याला आपण विशेष म्हणतो. म्हणजे सगुण जे आहेत ते सगळ्या त्यांना विशेष आहे असं म्हणायचं. आणि जे निर्गुण आहेत त्यांना म्हणजे ज्या लोकांचा ह्याच्यावरती विश्वास आहे की निर्गुण देव जो आहे, जसं आपला ब्रह्म आपण जे म्हणतो, तर ब्रह्माचा आपला विश्वास आहे. तर आपण हे जे सगळं आहोत की त्याच्यावर पण आपण विश्वास ठेवतो, तर त्यांना निर्विशेषवादी असं म्हणतात. म्हणजे आपण जे म्हणतो की ब्रह्म आहे आणि ब्रह्मापासूनच सगळं निर्माण झालंय वगैरे, तर म्हणून आपण सगळेजण आहोत तो आपण निर्वेशवादी आहोत. तर हा शब्द येतो खूपदा. त्याचा बेसिकली अर्थ निर्गुणवादी असतो. म्हणजे आपण निर्गुणामध्ये पण विश्वास ठेवतो. याचा अर्थ नाही की आपण सगुणामध्ये विश्वास ठेवत नाही असा अर्थ नाही. आपण पूजा करतो आणि मग शेवटी आपण म्हटलं जेव्हा आपण परमेश्वराशी एकरूप होतो तसं आपण तेव्हा आपण निर्गुणावर म्हणजे तेव्हा आपण म्हणजे आधीपासूनच आपण निर्गुणावर विश्वास ठेवतो, पण सगुणावर पण आपली भक्ती असते. तर असं निर्वेशवादी असं म्हटलंय. नंतर आणखीन एक शब्द येतो तो अ, तसाच शब्द आहे पण थोडासा वेगळा बघा. निही ईश्वरवादी असा शब्द आहे तो. निही ईश्वरवादी म्हणजे ज्यांचा ब्रह्मावरती ब्रह्मा जे आपण म्हणतो म्हणजे मुख्य तत्व, त्या ब्रह्मावरती त्यांचा विश्वास नाही, त्यांना निरीश्वरवादी असं म्हणतात. निरीश्वरवादी. तर म्हणजे ते काय करतात की कर्मकांड सगळे करतात आणि म्हणजे हे करतील काय यज्ञ करतील किंवा रोज पूजा करतील, पण ते म्हणतात ते मोक्षभिक्ष काही खरं नाही आहे. आणखीन ब्रह्म पण काही खरं नाही आहे. पण हा जो देव आहे ना माझ्या देवघरात जो आहे ना तेवढाच माझा देव आहे आणि त्याची मी पूजा करणार आणि मी त्याला सगळं मागणार, जे मला पाहिजे ते मी मागणार. तर असे जे असतात त्यांना निरीश्वरवादी असं म्हणतात. आता याच्यानंतर आणखीन दोन महत्वाचे शब्द आहेत. कारण आपण आता शंकराचार्यांचं जे तत्वज्ञान आहे, ज्ञानेश्वर महाराज ते त्याच्यावरतीच विश्वास ठेवतात आणि म्हणून म्हणजे आपण जरी निर्वेशवादी असलो तर त्याच्यामध्ये पण दोन भाग आहेत. तर दोन भाग म्हणून मी ते लिहिले आहेत की केतकीने मागच्या वेळी एक प्रश्न विचारला होता ना अद्वैतामध्ये आणखी काय भाग येतं, तर म्हणून मी हे दोन भाग पण त्याच्यामध्ये लिहिते की ब्रह्मवादी म्हणजे आपण म्हणजे जसं शंकराचार्य म्हणतात की अ, अहम ब्रह्मास्मी आणखीन अम, अ, म्हणजे ब्रह्म खरं आहे आणि माया खोटी आहे हे जे आपण म्हणतो, त्याच्या तसे जे म्हणणारे असतात त्यांना ब्रह्मवादी म्हणतात. बेसिकली आपण लक्षात ठेवायचं ज्ञानेश्वर महाराज किंवा शंकराचार्य आणि आपण सगळेजण ब्रह्मवादी आणि अ, निर्वेशवादी आहोत किंवा ब्रह्मवादी आहोत. नंतर काही लोक आहेत की ते पण अद्वैतवादी असतात बरं का, म्हणजे दुसरं भेटलं ना मायावादी, ते पण अ, अद्वैतवादीच असतात. पण त्यांचं असं म्हणणं की तुम्ही हे माया वगैरे म्हणता ना ते काही खरं नाही आहे. सगळ्यांमध्ये ब्रह्म आहे आणि फक्त ब्रह्मच आहे. एवढंच मला म्हणायचं आहे. असं त्यांची जी म्हणजे मेंटॅलिटी असते किंवा फिलॉसॉफी आहे, तर त्याला मायावादी म्हणतात. खरं म्हणजे माया हा भास आहे असं त्यांना म्हणायचं असतं. आणि आणि त्याच्यासाठी मग काय कशाला ज्ञान वगैरे पाहिजे. आता म्हणजे मला माहिती आहे की मी ब्रह्म आहे, तुम्ही ब्रह्म आहे, तुम्ही सगळेजण ब्रह्म आहे. झालं तेच तर ज्ञान आहे, तर तेवढंच आपल्याला पाहिजे. म्हणून त्यांना असं वाटतं की वेदांचं आपण जे शिकतो त्याच्यात काही गरज नाही आहे. पण ते स्वतःला मायावादी म्हणतात. तर असे हे प्रकार आहेत आणि हे आपल्या अद्वैतामध्येच हे येतात आहे बेसिकली. तर म्हणून मला वाटलं की हे तरी शब्द तुम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणून मी ते ऍड केलं आणि मी ही जी नोट आहे ती माझ्या आपल्या जे काय आपलं हे आहे टेक्स्ट त्याच्यामध्ये मी आपल्या चॅटमध्ये मी टाकेन. तर
मृणाल, खूप मला आवडलं की तर तू अभ्यास करतेस, त्याच्यामधले प्रश्न विचारतेस. आणखीन अम, हे हे खूप महत्वाचं आहे की आपण जे शिकतोय त्याच्यामधून आपल्याला जे काय आणखीन आपल्याला जे काही शिकायचं असेल ते पुढे जायला पाहिजे. आणि म्हणजे जेव्हा आपण काही म्हणजे आता मी हा जो क्लास घेतेय त्याच्यामध्ये ह्याच्यात मला खूप आनंद होतो की आणखीन तुम्ही पुढे जाऊ शकता आहात. ते मला खूप आवडतं. तर असाच सगळ्यांकडून प्रश्न येतील अशी माझी अपेक्षा आहे, किंवा चांगलं सगळ्यांकडून ऐकायला मिळेल असं पण वाटतं नंतर. तर आता थँक्यू. आपण सुरू करूया. थँक्यू. ठीक आहे. मृणाल, हो तुला उत्तर मिळालं? हो हो, नक्कीच. आणि थँक्यू लिहून दिल्याबद्दल, कारण ते एकदा सांगितलं तरी पुन्हा तो शब्द आला तरी पुन्हा गोंधळ होतो. सो ते रेफरन्सला तिथे करेक्ट. पुस्तकात राहील. सो थँक्यू तुम्ही तसदी ओके, मी घेतल्याबद्दल. टाकेन आपल्या चॅटवरती चालेल. ओके, चला. थँक्यू. ठीक आहे. रोहिणी, काही सुरू करूया आपण. आणि आता मला विशेष काही बोलायचं नाही याच्यामुळे, त्यामुळे आता मी गप्प बसेन. ओके. हाँ, नाही हरकत नाही, मला काळजी बोलली, मला उशीर झाला. मला वाचायचं ना आज. हो बरोबर. ओके ओके. आता तुझंच आहे. हा, तेच मी थांबले. आय थिंक हे टाकते. नाही, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. तिचा नंबर देतो. ओके, चालेल. थोडं खाली करताय, पहिलं दिसत नाहीये. कुठपासून वाचायचं? श्लोकापासून घ्यायचंय, 65व्या श्लोकापासून घ्यायचं. 65व्या श्लोकापासून घेते मग. ठीक आहे, चालू करू. मन्मना भवमद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वेश्यसि सत्यम ते प्रतिजाने प्रियोसि मे. माझ्या ठिकाणी मन ठेवणारा हो, माझा भक्त हो, माझे यजन करणारा हो, मला नमस्कार कर, म्हणजे तू माझ्याप्रतच येशील. तू मला प्रिय असल्यामुळे हे मी तुला प्रतिज्ञेवर सत्य सांगत आहे. तरी एकच अर्जुन, मला सांगायचंय की हा म्हणजे पहिला जो भाग आहे मनमनाचा, तो 9व्या अध्यायात आलेला होता, पण त्याची दुसरी ओळ वेगळी होती. आता इथे जी ओळ आहे तशी 9व्या अध्यायात नाही आहे. पण एवढंच लक्षात ठेवायचं, हा पुन्हा सांगतात आहे आपल्याला, तोच मेसेज पुन्हा देतात. तरी अर्जुना, तू आपल्या सर्व बाहेर इंद्रियांकडून आणि आतून मनादिकांकडून होणाऱ्या कर्मांना मी जो व्यापक त्या मला विषय कर. ज्याप्रमाणे वायू सर्वांगाने आकाशाशी मिळून असतो, त्याप्रमाणे सर्व कर्मांमध्ये तू माझ्याशीच मिळून राहा. फार काय सांगावे. तू आपले मन माझ्या एकट्याचेच राहण्याचे ठिकाण कर व तू आपले कान माझ्या श्रवणाने भरून ठेव. आत्मज्ञानाने शुद्ध असलेले जे संत, ती माझी रूपे आहेत. त्या संतांच्या ठिकाणी जशी सुंदर स्त्रीवर प्रेमाने कामुकाची दृष्टी पडते, तशी तुझी दृष्टी प्रेमाने पडू दे. मी सर्व जगाच्या राहण्याचे ठिकाण आहे. त्या माझी जी चांगली नावे आहेत ती अंतःकरणी उतरण्याकरिता वाचेच्या वाटेला लाव. हाताने करावयाची कामे अथवा पायाने चालणे ते माझ्याकरिता होईल तसे कर. अर्जुना, आपल्या अथवा दुसऱ्याच्या ठिकाणी जो काही तू उपयोगी पडशील, त्या यज्ञाच्या योगाने तू माझा चांगला यज्ञ करणारा हो. हे एक एक काय शिकवू तू आपल्या ठिकाणी सेवकपणा बाणवून घेऊ. इतर सर्व जग मद्रूप समजून ते सेवा करण्याला योग्य आहे असे समज. तेव्हा प्राण्यांचा द्वेष नाहीसा होऊन सर्व ठिकाणी वारंवार नमस्कार करण्याला मीच काय तो एकटा शिल्लक राहीन. असे केले म्हणजे माझा परम आश्रय अतिशय जवळचे सान्निध्य तुला प्राप्त होईल. असे झाल्यावर मग या सर्व भरलेल्या जगात तिसऱ्याची गोष्ट जाऊन आम्हा तुम्हाला एकांत होऊन राहील. त्यावेळी कोणत्याही अवस्थेत तुला माझा व मला तुझा भोग घेता येईल असे आयते सुख वाढेल.
आणि अर्जुना, प्रतिबंध करणारे तिसरे जगत कल्पना जेव्हा नाहीसे होईल तेव्हा तू म्हणजे मीच आहेस असे जाणून शेवटी तू मला पावशील. पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब पाणी आटून गेल्यावर आपल्या बिंबाशी ऐक्याला येताना काही प्रतिबिंब आहे का? अरे, वारा आकाशाला मिळत असताना अथवा लाट समुद्राला मिळताना त्यास कोणाचा प्रतिबंध आहे? म्हणून एक तू व एक आम्ही असे द्वैत देहाच्या उपाधीमुळे दिसत आहे. मग देहाचा निराश झाल्यावर तू मद्रूपच होशील. या माझ्या सांगण्यामध्ये मी म्हणतो त्याप्रमाणे होते किंवा नाही अशी कदाचित शंका घेशील, तर तशी शंका घेऊ नकोस. हो, या माझ्या बोलण्यात अन्यथा असेल तर तुझीच शपथ. तुझी शपथ वाहणे म्हणजे आम्ही आपली शपथ वाहण्यासारखे आहे. मी स्वभावतः सत्यवचनी असल्यामुळे मी शपथ वाहणे ही लज्जेची गोष्ट आहे. परंतु प्रेमाची जातच अशी आहे की ती लज्जेची आठवण होऊ देत नाही. एरवी वेदांनी निष्प्रपंच भेदशून्य असे ज्याचे वर्णन केले आहे व ज्याच्या आधारामुळे हा विश्वाभास खरा वाटतो व ज्याच्या आज्ञेचा प्रताप काळाला जिंकतो, तो मी सत्यसंकल्पी देव असून जगाचे कल्याण करणारा बाप आहे. असे जर आहे तर मग शपथेचा आग्रह मी का करावा? परंतु अर्जुना, तुझ्या वेधाने मी देवपणाच्या बाण्याची चिन्हे टाकली आहेत. तुझ्या वेधाने मी हा अर्धा जवळजवळ जीव झालो आहे व तू माझ्या वेधाने पूर्णपणे ईश्वर झाला आहेस. अर्जुना, आपल्या कामाकरता राजा आपली शपथ आपण वाहतो त्याप्रमाणे हे आहे. यावर अर्जुन म्हणाला, देवाने हे इतके फार बोलू नये महाराज. तुमच्या एका नावानेच आमचे सर्व काम होते. असे असून तू सांगावयास लागतोस आणि शिवाय सांगत असताना शपथही घालतोस और घेतोस. महाराज, या तुमच्या विनोदाला पार आहे काय? सूर्याचे केवळ एक किरण कमल वनाचा विकास करण्यास पुरे आहे. असे असता देखील कमलाचे निमित्त करून तो सूर्य आपला सर्व प्रकाश जगाला नित्य देत असतो. मेघ हा पृथ्वीला शांत करून समुद्र भरले जातील एवढी मोठी पर्जन्यवृष्टी करतो. त्या मेघाच्या वृष्टी करण्याच्या कामात चातक हा निमित्त मात्र असतो. म्हणून तुझ्या औदार्याला मी एक म्हणाव्यास निमित्त झालो नाही काय? हे राजा कृपनिधे, तुझ्या या ज्ञान आणि दानात जगाला लाभ होणार आहे. तेव्हा देव म्हणाले, थांब, आमचे हे वर्णन करण्याचे काहीच कारण नाही, पण या उपायाने तू खरोखर माझ्या स्वरूपाला पावशील. अर्जुना, ज्या क्षणात मिठाचा खडा समुद्रात पडतो तो क्षणीच तो विरावयास लागतो. त्याला खडेपणाने उरण्याचे कारण काय? त्याप्रमाणे सर्व पदार्थ मात्रांच्या ठायी मला भजले असता व सर्व मद्रूप व्हावयास लागले असता देहाहंकार निशेष जाऊन तू खरोखर मीच होशील. याप्रमाणे कर्मापासून तो माझ्या स्वरूपी स्वरूपप्राप्तीपर्यंत उपाय स्पष्ट करून मी तुला सांगितले. ऐक. कारण की अर्जुना, अगोदर तर सर्व कर्मे मला अर्पण केली असता माझी प्रसन्नता तुला सर्वत्र प्राप्त होईल. नंतर माझा तो प्रसाद झाला असता माझ्या संबंधीचे ज्ञान सिद्धीला जाईल व त्या योगाने निश्चय करून माझ्या शुद्ध रूपी स्वरूपी मिळता येईल. अर्जुना, मग त्या ठिकाणी साध्य व साधन ही नाहीशी होतात. फार काय सांगावे, तुला काही उरणारच नाही. तू कृतार्थ झाल्यामुळे तुला काही करावयाचे राहणार नाही. तर तू आपली सर्व कर्मे मला सर्वदा अर्पिल्या कारणाने ही माझी प्रसन्नता आज तुला प्राप्त झाली आहे. म्हणून जरी युद्ध हा उपदेश करण्याला प्रतिबंध आहे, तरी या प्रसन्नतेचा बलाने या लढाईचा प्रतिबंध तुला उपदेश करण्याच्या आड येतच नाही असा मी एक वार तुझ्यावर भुलून गेलो नाही काय? ज्या योगाने प्रपंचासह अज्ञान जाऊन मी जो एक तो गोचर होतो, ते आपले गीतारूप ज्ञान अनेक युक्तींच्या उपायांनी मी तुला नाना प्रकारांनी सांगितले. या ज्ञानाच्या योगाने धर्माधर्मांचे मूळ कारण जे अज्ञान ते सर्व टाकून दे. तरी बाह्य आणि अंतरा आपुल्या सर्व व्यापारा
मज व्यापका ते वीरा विशो करी. आघवा अंगी जैसा वायू मिळोनी आहे आकाशा. तू सर्व कर्मी तैसा मजसीची अस. किंबहुना आपुले मन करी माझे एका यतन. माझेनी श्रवणे कान भरून घाली. आत्मज्ञाने चोखडी संतजे माझी रूपडी. तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. मी सर्व वस्तींचे वसवटे माझी नामे जिये चोखटे. तिये जीवा यावया वाटे वाचे चिये लावी. हाताचे करणे का पायांचे चालणे ते होय मज करणे तैसे करी. आपुला अथवा परावा ठाई उपकरसी पांडवा. तेणे यज्ञे होई बरवा याज्ञिकू माझा. हे एक शिकवू काही पै सेवके आपुला ठाई. उरोनी येर सर्वही मी सेव्यची करी. तेथ जाऊनिया भूत द्वेषू सर्वत्र नम वे नम मीची ऐकू. ऐसेनी आश्रयो आत्यंतिकू लाहासी तू माझा. मग भरले या जगा आंतू जाऊनिया तिजयाची मातू. होऊनी ठाईल एकांतू आम्हा तुम्हा. तेव्हा भलतीये अवस्थे मी तू ते तू माते. भोगिसी ऐसे आयते वाढेल सुख. आणि तिजे आडळ करीते निमाले अर्जुना जेथे. मी मैची म्हणोनी तू माते पावसी शेखी. जैसी जळीची प्रतिभा जळनाशी बिंबा. येता गाभा गोभा काही आहे. पै पवनु अंबरा का कल्लोळू सागरा. मिळता आडवारा कोणाचा गा. म्हणोनी तू आणि आम्ही हे दिसता हे देहधर्मी. मग याचा विरामी मीची होसी. यया बोल माझारी होय न होय झणे करी. येथ आन आथी तरी तुझीच आण. पै तुझी आण वाणे हे आत्मलिंगाते शिवणे. प्रीतीची जाती लाजणे आठवो नेदी. एरवी वेदू निष्प्रपंचू जेणे विश्वाभासू हा साचू. आज्ञेचा नट नाचू काळाते जिणे. तो देवो मी सत्य संकल्पू आणि जगाचा हितू बापू. मा आणेचा आक्षेपू का करावा. परी अर्जुना तुझे निवेधे मिया देवपणाची बिरुदे. सांडली गा मी हे आंधे सगळेनी तुवा. पै काजा आपुलिया रावो आपुली आपणया. आणवाहे धनंजया तैसे हे की. तेथ अर्जुन म्हणे देवे अचाट हेन बोलावे. जी आमचे काज नावे तुझोनी ऐके. यावरी सांगो बैससी का सांगता भाषही देसी. या तुझिया विनोदासी पारू आहे जी. कमळवना विकासू करी रवीचा एक अंशू. तेथ आघवाची प्रकाशू नित्य देतो. पृथ्वी निववुनी सागर भरी जती एवढे थोर. वर्षे तेथ मिशांतर चातकू की. म्हणोनी औदार्या तुझे या मज निमित्त ना म्हणवया. प्राप्ती असे दानी राया कृपानिधी. तव देवो म्हणती राहे या बोलाचा प्रस्तावो नोहे. पै माते पावसी उपाये साचची येणे. सैंधव सिंधू पडलिया जो क्षणू धनंजया. तेणे विरेची की उरावया कारण काय. तैसे सर्वत्र माते भजता सर्व मी होता अहंता. निशेष जाऊनी तत्वता मीची होसी. एव माझिया प्राप्तीवरी कर्मा लागोनी अवधारी. दाविली तुझ उजरी उपायांची. जे आधी तव पांडुसुता सर्व कर्मे मज अर्पिता. सर्वत्र प्रसन्नता लाहिजे माझी. पाठी माझा तिये प्रसादी माझे ज्ञान जाय सिद्धी. तेणे मिसळीजे त्रिशुद्धी स्वरूपी माझा. मग पार्था तिये ठाई साध्य साधन होय नाही. किंबहुना तुझ काही उरेची ना. तरी सर्व कर्मे आपुली तुआ सर्वदा मज अर्पिली. तेणे प्रसन्नता लाधली आजी हे माझी. म्हणोनी येणे प्रसाद बळे नवे झुंजाचेनी आढळे. न ठकेची येके वेळे भाळलो तुझ. जेणे सप्रपंच अज्ञान जाये
येकुमी गोचरू होये ते उत्पत्तीचे उपाये गीता रूप हे. मिया ज्ञान तुझ आपुले नानापरी उपदेशिले येणे अज्ञान जात सांडिवियाले धर्माधर्मजे. सर्व सर्वधर्मान् परित्याज्य मामेकं शरणं व्रज. मी अहं वाचू का प्रांजलताई? हा, हो आता सॉरी मी सॉरी केतकी वाचणार आहे. केतकीला माहिती हो. आहे. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मांचा धर्माधर्मांचा म्हणजे त्यांना कारणीभूत असणारे जे अज्ञान त्याचा त्याग करून मला एकट्यालाच अद्वैत भावाने शरण ये. म्हणजे मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू शोक करू नकोस. आशा जशी दुःखाला प्रसवते, निंदा जशी पापाला उत्पन्न करते, हे राहू दे. ज्याप्रमाणे दुर्भाग्य हीन स्थितीला प्रसवते, त्याप्रमाणे स्वर्गाला व नरकाला सुचवणारे जे धर्माधर्म, त्या धर्माधर्मास अज्ञान प्रसवते. ते संपूर्ण अज्ञान या ज्ञानाने नाहीसे करून टाक. हातात दोरी घेऊन ज्याप्रमाणे त्या दोरीवर भासणारी सर्पाची कल्पना टाकून द्यावी, अथवा निद्रेच्या त्यागाने ज्याप्रमाणे स्वप्नातील प्रपंच टाकून द्यावा, किंवा कावीळ गेल्यावर ज्याप्रमाणे चंद्राचा भासणारा पिवळेपणा नाहीसा होतो, अथवा रोग नाहीसा झाला म्हणजे तोंडाचा कडूपणा नाहीसा होतो. अरे अर्जुना, दिवस मावळल्यावर मृगजळ नाहीसे होते, अथवा लाकडांच्या त्यागाने जसा अग्नी टाकला जातो, त्याप्रमाणे मिथ्या धर्माधर्माला दाखवणारे जे मूळ अज्ञान, त्या अज्ञानाचा त्याग करून धर्ममात्रांचा त्याग कर. मग ज्याप्रमाणे निद्रेसह स्वप्न गेले असता आपण एकटे उरतो, त्याप्रमाणे अज्ञान नाहीसे झाल्यावर आपोआप मीच एकटा राहतो. त्याप्रमाणे मग मी एकट्या वाचून दुसरे भिन्न भिन्न काहीच नाही. असे जे माझे स्वरूप त्याच्या ठिकाणी तोच मी आहे, अशा ज्ञानाने अनन्य हो. अर्जुना, आपल्याला माझ्याहून भिन्न न मानता जे माझे एकपण जाणावयाचे त्याचेच नाव मला शरण येणे होय. म्हणून ज्याप्रमाणे घट फुटल्याने घटाकाश जसे महाकाशात ऐक्याने प्रवेश करते, अशा ऐक्याने मला शरण ये. म्हणजे माझ्याशी ऐक्याला पाव, असा मला शरण ये. अर्जुना, सोन्याचा आणि जसा सोन्याला शरण येतो सोन्याचा मणी जसा सोन्याला शरण येतो, अथवा लाट जशी पाण्याला शरण येते, ऐक्याला पावते, त्याप्रमाणे तू मला अभिन्नत्वाने शरण ये. याशिवाय ऐक्याने शरण न येता अर्जुना, समुद्राच्या पोटात वडवानळ जसा शरण येतो खरा, पण तो समुद्रापासून भिन्न राहून त्यास जाळीत नाही काय? तसे माझ्याहून भिन्न राहून शरण येण्याच्या त्या गोष्टी टाकून दे. मलाही शरण यायचे आणि जीवपणानेच असायचे. धिक्कार असो या बोलण्याला. या बोलण्याची बुद्धीला लाज कशी वाटत नाही? अरे अर्जुना, एखाद्या सामान्य राजानेही जिचा अंगीकार केलेला असतो, ती बटीक जरी असली तरी त्या राजाच्या बरोबरीला येते. मग मी जो विश्वाचा स्वामी तो भेटतो आणि जीवदशेचे संबंध मात्र सुटत नाही. असल्या अमंगळ गोष्टी तू कानावर देखील येऊ देऊ नकोस. म्हणून मद्रूप होऊन माझी सेवा भक्ती करणे ही माझी सहज भक्ती आहे. ती माझी सहज भक्ती या ज्ञानाने हस्तगत होईल असे कर. मग ताकातून काढलेले लोणी ताकात पुन्हा घातले तरी ते लोणी जसे त्या ताकात काही एक केल्याने मिसळत नाही. लोखंड जरी उभे टांगून ठेवले तरी त्याला गंज चढतो.
पण तेच लोखंड परिसाच्या योगाने सोने झाले असता त्यास गंजाचा स्पर्श होत नाही. हे राहू दे. काष्ठापासून मंथन करून अग्नी उत्पन्न केल्यावर मग तो जसा लाकडांनीही कोंडून राहत नाही, त्याप्रमाणे अद्वैत भावाने मला शरण आल्यावर तुला धर्माधर्म हे सहजच बाधक होणार नाहीत. अर्जुना, सूर्याला अंधाराची खबर असते काय? अथवा जागृत अवस्थेत स्वप्नभ्रम दिसेल काय? त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावल्यावर मी जो स्वरूप मी जो सर्वरूप त्या माझ्याशिवाय दुसरे काही उरण्याला कारण आहे काय? म्हणून तू आपल्या ठिकाणी तुझ्या धर्माविषयी काळजी करू नकोस. तुझे पुण्य व पाप मीच होईन. पहा, हे चतुर अर्जुना, मीठ पाण्यात पडले असता त्याचे सर्व पाणी होते. मला अनन्य भावाने शरण येणारा जो तू, त्या तुला मी त्याप्रमाणे होईन. म्हणजे तुझे सर्वच मी होईन. तेव्हा माझ्यातून भिन्नपणाने असणे हे जे सर्व बंधरूपी पाप आहे, ते द्वैत भावरूपी पाप माझ्या बोधात नाहीसे होईल. अर्जुना, एवढ्याने तू आपोआप सुटलाच आहेस. तू मला चांगल्या प्रकाराने जाणून घे, म्हणजे मी तुला मुक्त करीन. या कारणास्तव येथून पुढे चित्तात तू चिंता बाळगू नकोस. हे सुबुद्धी अर्जुना, तू मला एकाला जाणून शरण ये. सर्व रूपांच्या योगाने जो रूपवान आहे, सर्व दृष्टींच्या योगाने जो डोळस आहे व जो सर्व देशात राहणारा आहे, त्या श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाला सांगितले. मग श्याम सुंदर श्रीकृष्णाने आपला कंकणयुक्त उजवा बाहू पसरून आपल्याला शरण आलेला भक्त श्रेष्ठ जो अर्जुन, त्याला आलिंगन दिले. ज्या ठिकाणी प्राप्त न होता वाचाही बुद्धीला काखेत मारून माघारी परतली, असे जे काही एक वाचेला व बुद्धीला प्रवेश करण्यास कठीण, ते अर्जुनास देण्याकरता देवांनी आलिंगनाचे निमित्त केले. तेव्हा आलिंगनाच्या वेळी देवाचे व अर्जुनाचे हृदय एक झाले. देवांनी आपल्या हृदयात असलेला बोध अर्जुनाच्या हृदयात घातला आणि देव व भक्त हे द्वैत न मोडता देवांनी अर्जुनाला आपल्यासारखे केले. मला वाटतं आता इथपासून ओव्या वाचायच्या. आशा जैसे दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व, तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडूनी घाली अशेख ज्ञाने येणे, हाती घेऊनी तो दोरू सांडिजे जैसा सर्पाकारू, का निद्रा त्यागे घराचारू स्वप्नींचा जैसा, नाना सांडिलेनी कवळे चंद्रीचे धूपे पिवळे, व्याधी त्यागे कडवाळे पण मुखाचे, आगा दिवसा पाठी देऊनी मृगजळ घापे त्यजुनी, का काष्ठ त्यागे वन्ही त्यजिजे जैसा, तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ, ते त्यजुनी त्यजी सकळ धर्मजात, मग अज्ञान निमालिया मीची एकू असे अपैसया, सनिद्र स्वप्न गेलया आपण पे जैसे, तैसा मी एक वाचुनी काही, मग भिन्ना भिन्न आन नाही, सोहम बोधे तयाचा ठाई अनन्यू होय, पै आपुलेनी भेदे विण माझे जाणीजे जे एकपण, तयाची नाव शरण मज येणे गा, म्हणूनी घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी,
सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण येतू वाचुनी सागरांचा पोटी वडनाळू शरण आला किरीटी जाळून ठाके तया कोठी वाळूनी देपा मजही शरण निरिघिजे आणि जीवत्वेची असिजे धिगबोली हिया नलजे प्रज्ञा घेवी अगा प्राकृता ही राया अंगी पडे जे धनंजया ते दासी रूही की तया समान होय मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे हे बोल नको ओखटे कानी लावू म्हणूनी मी होऊनी माते सेवणे आहे आयते ते करी हाता येते ज्ञाने येणे मग ताकवनिया काढिले लोणी मागवते ताकी घातले परी न घेपे काही केले तेणे जेवी लोह उभे खाय माती ते परिसाची सांगती सोने जालया पुढती न शिविजे मळे हे असो काष्टापासोनी मथुनी घेतलिया वन्ही मग काष्ठेही कोंडोनी न ठके जैसा तैसे अद्वयत्वे मज शरण रिघालिया तुझ धर्माधर्म सहज लागतील ना अर्जुना काय दिन करू देखत आहे अंधारू की प्रबोधी होय गोचरू स्वप्न भ्रमू तैसे मजसी एकवटलेया मी सर्वरूप वाचूनिया आन काही उरावया कारण असे म्हणून तयाचे काही चिंतीना आपुला ठाई तुझे पाप पुण्य पाही मीची होईन जळी पडिलिया लवणा सर्व ही जळ होय विचक्षणा तुझ मी अनन्य शरणा होईन तैसा तेथ सर्व बंध लक्षणे पापे उरावे दुजेपणे ते माझा बोधी वायाणे होऊनी जाईल येथुलेनी आपैसया सुटलाची आहासी धनंजया घेई मज प्रकाशोनिया सोडवीन तू ते या कारणे पुढती हे आधीन वाहे चित्ती मज एकासी ये सुमती जाणोनी शरण ऐसे सर्वरूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्णे मग सावळा सकंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराजू तो न पावता जयाते काखे सुनी बुद्धी ते बोलणे मागवते ओसरले ऐसे जे काही एक बोला बुद्धी सिंही अटक ते द्यावया मिख घेवाचे केले हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले द्वैतन मोडिता केले आपणा ऐसी अर्जुन चालेल, आता मला वाटतं मला वाचायचंय. तेव्हा मग त्या अर्जुनाला जो सुखाचा पूर आला तो इतका मोठा होता की देव जरी सर्व शक्तिमान होते तरी त्यात बुडून राहिले. समुद्राला समुद्र जेव्हा मिळावयास जातो तेव्हा ते मिळणे एकीकडेच राहते व पाणी दुप्पट होते व शिवाय भरतीला आकाशात वर वाढते. त्याप्रमाणे त्या दोघांचे मिळणे त्या दोघांना आवरत नव्हते. ते कोणी जाणावे? फार काय सांगावे? नारायणाने विश्व कोंदून भरले. त्याप्रमाणे
वेदांचे सूत्र रूपाने असलेले मूळ व सर्व अधिकाराचे केवळ एकच एक पवित्र असे ठिकाण जे गीताशास्त्र ते श्रीकृष्णाने प्रकट केले. येथे वेदांना मूळ गीता आहे हे कसे वाटले असे जर म्हणाल तर त्याची प्रसिद्ध उपपत्ती सांगतो. तर ज्याच्या निश्वासात वेदराशी उत्पन्न झाले तो सत्य प्रतिज्ञ श्रीकृष्ण, जे गीताशास्त्र प्रतिज्ञापूर्वक जाणून बुजून आपल्या मुखाने बोलला, म्हणून वेदांना मूलभूत गीता आहे हे म्हणणे योग्य आहे. या म्हणण्यास आणखी एक कारण आहे. जे स्वरूपाने नाश न पावता ज्याचा विस्तार जेथे लीन होऊन राहतो ते त्याचे बीज असे जगात म्हणतात. तर ज्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये सूक्ष्म रूपाने असतो त्याप्रमाणे कांडत्रयात्मक संपूर्ण वेद गीतेमध्ये सूक्ष्म रूपाने आहे. म्हणून वेदांचे मूळ श्री गीता आहे असे मला वाटते आणि ते सहज देखील दिसत आहे. कारण की ज्याप्रमाणे अलंकारातील रत्नांनी सर्व अंग शोभते त्याप्रमाणे वेदाची तिन्ही कांडे गीतेत चांगली उमटलेली आहेत. तीच कर्माधिक 3 कांडे कोणत्या कोणत्या ठिकाणी गीतेमध्ये आहेत ते डोळ्यांना स्पष्ट दिसतील अशी दाखवितो. ऐक. तर पहिला जो अध्याय आहे तो गीताशास्त्राच्या प्रवृत्तीची प्रस्तावना आहे व दुसऱ्या अध्यायात एक मिनिट हा, कारण इथे पुन्हा त्यांनी प्रत्येक अध्यायामध्ये काय फिलॉसॉफी आहे ती पुन्हा सांगितली आपल्याला. जाऊया पुढे. व दुसऱ्या अध्यायात सांख्यशास्त्राचा अभिप्राय थोडक्यात स्पष्ट सांगितला आहे. हे गीताशास्त्र ज्ञानप्रधान असून मोक्ष देण्यास स्वतंत्र आहे इतकेच दुसऱ्या अध्यायात थोडक्यात सांगितले आहे. मग अज्ञानाने बांधलेल्या जीवास मोक्षपदाची प्राप्ती होण्याकरिता साधनांचा जो आरंभ कर्ममार्ग तो तिसऱ्या अध्यायात सांगितला आहे. कारण की देहाहंकाररूपी बंधनाने बद्ध झालेल्या जीवांनी काम्य व निषिद्ध कर्मांचा त्याग करून विहित कर्मांचे आचरण करावे, परंतु त्या विहित कर्माचरणात चुका करू नयेत. अशा रीतीने शुद्ध भावाने कर्म करावे हा जो तिसऱ्या अध्यायात देवांनी निर्णय केला ते या गीतेत कर्मकांड जाणावे. आणि तेच नित्याधिक कर्म आचरले असता अज्ञानापासून खास सोडविणारे, अज्ञानाचा नाश करणारे कसे होईल अशी इच्छा झाली असता व बद्ध पुरुष मुमुक्षुतेला आला असता, बद्ध पुरुषाला मोक्षाची इच्छा झाली असता त्याच्याकरिता देवाने ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म करावयास सांगितले आहे. ते असे की शरीर, वाचा व मन यांच्याकडून जे जे विहित कर्म जसे उत्पन्न होईल ते ते विहित कर्म एका ईश्वराच्या उद्देशाने करावे असे देवांनी सांगितले. कर्मयोगाने ईश्वराच्या ठिकाणी उपासना कशी करावी या सांगण्याच्या विषयास चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आरंभ केला. चौथ्या अध्यायाच्या अखेरपासून ते विश्वरूपाचा 11वा अध्याय संपेपर्यंत कर्माच्या योगाने ईश्वराची उपासना करावी हे जे सांगितले या गीतेमध्ये त्या 8 अध्यायात स्पष्ट देवता कांड म्हणजे उपासना कांड आहे असे गीताशास्त्र सांगत आहे. हे आड पडदा सारून मी स्पष्ट सांगतो. आणि उपासनेने प्रसन्न होऊन मिळविलेल्या ईश्वराच्या त्या प्रसादाने व गुरूंच्या संप्रदायातून प्राप्त झाल्याने जे खरे कोवळे अदृढ ज्ञान अनुभवाला येते ते कोवळे ज्ञान अद्वेष्टा वगैरे 12व्या अध्यायाच्या भागामध्ये अथवा 13व्या अध्यायाच्या अमानित्व वगैरे भागामध्ये दृढ कसे करावे हे सांगितले आहे. म्हणून आम्ही 12व्या अध्यायाची गणना ज्ञानकांडात करतो. तो 12वा अध्याय पहिला धरून आणि 15वा अध्याय शेवटचा धरून अशा या 4 अध्यायात
निरूपणाला ज्ञानरूपी फळाच्या परिपक्वतेची पूर्णता हा विषय आहे. म्हणून ऊर्ध्वमूल हा श्लोक ज्या अध्यायात आहे तो अध्याय म्हणजे अध्याय 15वा शेवटी धरून या 4, 12 ते 15 अध्यायात ज्ञानकांड सांगितले आहे. याप्रमाणे गीता ही कांडत्रयाचे निरूपण करणारी गोजीरवाणी श्रुतीच आहे व या श्रुतीने गीतेतील श्लोकरूपी रत्नांचे अलंकार घातलेले आहेत. हे राहू द्या, हे 3 भाग असलेली गीतारूपी श्रुती जे एक मोक्षरूपी फळ अवश्य प्राप्त करून घ्यावे म्हणून गर्जना करीत आहे. त्या मोक्षाचे साधन जे ज्ञान, त्या ज्ञानाशी नेहमी वैर करणारा जो दंभादी 6 अज्ञानाच्या दोषांचा समुदाय तो 16व्या अध्यायात प्रतिपादन केला आहे. आपल्या स्वस्वरूपरूपी मुक्कामावर पोचविणारा शास्त्ररूपी रक्षक बरोबर घेऊन तो अज्ञान गुणांचा समुदायरूपी वैरीच जिंकावा हा देवाने निरोप जेथे सांगितला आहे तोच या गीतेतील 17वा अध्याय होय. आपण ओव्या वाचूया. मला वाटतं नाही, अजून एक मला वाचायचंय, सॉरी. ओके. 53 बरोबर होतं. या नाही, मला वाटतं 53व्याचा अर्थ मी वाचला नाही, तो तिथे आहे. याप्रमाणे पहिल्या अध्यायापासून ते शेवट 17व्या अध्यायापर्यंत देवांनी आपला निश्वास जो वेद तो स्पष्ट करून दाखविला. 21 नंतर 22व्यापासून मला वाचायचंय. दीपे दीप लाविला तैसा परिष्वंगू तो जाला, द्वैतन मोडिता केला आपण पे पार्थू. तेव्हा सुखाचा मग तया उरू आला जो धनंजया, तेथ वाडू तरी बुडोनिया ठेला देवो. सिंधू सिंधू ते पावो जाये, ते पावणे ठाके दुणा होय. वरी रिगे पुरवणीये आकाशही, तैसे तया दोघांचे मिळणे. दोघा नावरे जाणावे कवणे, किंबहुना नारायणे विश्वकोंदले. एवं वेदाचे मूळ सूत्र, सर्वाधिकारैक पवित्र. श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले. येथ गीता मूळ वेदा, ऐसे पाकेवी आले बोधा. हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगो. तरी जयाचा निश्वासी जन्म झाले वेदराशी. तो सत्य प्रतिज्ञ पैजेसी बोलिला स्वमुखे. म्हणूनी वेदा मूलभूत, गीता म्हणो हे होय उचित. आणि कही येकी येथ उपपत्ती असे, जेन नशतू स्वरूपे. जयाचा विस्तारू जेथ लपे, ते तयांचे म्हणीपे बीज जगी. तरी कांडत्रयात्मकू शब्दराशी अशेखू. गीते माझी असे रूखू बीजी जैसा. म्हणूनी वेदाचे बीज श्री गीता होय हे मज. गमे आणि सहज दिसतही आहे. जे वेदाचे तिन्ही भाग, गीते उमटले असती चांग. भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे. तियेची कर्माधिके तिन्ही, कांडे कोण कोणे स्थानी. गीते आहाती ते नयनी दाखवू ऐक. तरी पहिला जो अध्यावो, तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावो. द्वितीयी सांख्य सद्भावो प्रकाशिला. मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र. ये तुलाले दुजी सूत्र उभारिले. मग अज्ञाने बांधलिया मोक्षपदी बैसावया.
साधनारंभूतो तृतीया अध्यायी बोलिला. जे देहाभिमान बंधे सांडूनी काम्य निषिद्धे विहित परी अप्रमादे अनुष्ठावे. ऐसेनी सद्भावे कर्म करावे. हा तिजा अध्यावो जो देवे निर्णय केला ते जाणावे कर्मकांड येथ. आणि तेची नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक आचरता मोचक केवी होय पा. ऐसी अपेक्षा झालिया बद्ध मुमुक्षु ते आलिया. देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. जे देह वाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वरोद्देशे की जे म्हणितले. हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेषभागे चतुर्थाचेनी. ते विश्वरूप अकरावा अध्यावो संपे जव आघवा तव कर्मे ईशू भजावा हे जे बोलिले. ते अष्टाध्यायी उघड जाण येथे देवता कांड शास्त्र सांगतसे आड मोडूनी बोले. आणि तेणेची ईश प्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे साच ज्ञान उद्बोधे कोवळे जे. ते अद्वेष्टादी प्रभृती की अथवा अमानित्वादी की वाढविजे म्हणूनी लेखी 12वा गणू. तो 12वा अध्याय आदी आणि 15वा अवधी. अज्ञान फळपाक सिद्धी निरूपणासी म्हणूनी चहुही इही ऊर्ध्वमुळांती अध्यायी ज्ञानकांड ये ठाई निरूपीजे. एवं कांडत्रय निरूपणी श्रुतीची हे कोडी सवाणी गीता पद्य रत्नांची लेणी लेईली आहे. हे असो कांडत्रयात्मक श्रुती मोक्षरूप फळ एक बोभाये जे आवश्यक ठाकावे म्हणूनी. तयाचे निसाधन ज्ञानेसी वैर करी जो प्रतिदिवशी तो अज्ञान वर्गे षोडशी प्रतिपादिजे. तोची शास्त्राचा बोळावा घेऊनी वैरी जीणावा हा निरोपू तो 17वा अध्याय येथ. महेश मी म्हणायचं ना. या याप्रमाणे पहिल्या अध्यायापासून तो शेवट 17व्या अध्यायापर्यंत देवांनी आपला निश्वास जो वेद तो स्पष्ट करून दाखविला. या पहिल्या अध्यायापासून तो 17व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत 17 अध्यायात सांगितलेल्या संपूर्ण अर्थमात्रांच्या तात्पर्याचे एकीकरण जेथे केले आहे तो हा 18वा शेवटचा अध्याय आहे. पहा, याप्रमाणे श्री भगवद्गीता रूपी काव्यग्रंथ हा सर्व ज्ञानाचा समुद्र आहे व हा औदर्याने अधिक असलेला मूर्तिमंत वेदच आहे असे समज. वेद मूळचाच संपन्न आहे, परंतु त्याच्यासारखा दुसरा कोणीच कृपण नाही. कारण की तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णाच्याच कानाला लागला, म्हणजे वेद हा 3 वर्णांनीच ऐकावा अशी त्याची आज्ञा आहे. संसार दुःखात सापडलेल्या इतर क्षुद्राधिक प्राण्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ घेण्यास अधिकार नाही असे ठरवून वेद स्वस्थ राहिला. तर विचार केला असता मला असे दिसते की तो आपल्या मागील कमीपणा नाहीसा करण्यासाठी व वाटेल त्याला सेवन करण्यास योग्य करण्याकरिता वेद गीता रूपाने प्रगट झाला आहे. अशा रीतीने वेद
सर्वांना सेवन करण्यास योग्य झाला नाही काय? कारण हा गीतारूपी वेद अर्थाने मनात प्रवेश करून, श्रवणाने कानाला लागून व जपाच्या म्हणजे पारायणाच्या निमित्ताने मुखात वास्तव करून गीतेचा जो पाठ जाणणार आहे त्याच्या संगतीला राहून व गीता लिहून ती पुस्तक रूपाने बाळगणे अशा अशा निमित्ताने संसाराच्या चव्हाट्यावर शुद्ध मोक्ष सुखाचे चांगले अन्नसत्र गीतेच्या रूपाने वेद घालीत आहे. परंतु अंतरिक्षात विहार करण्यास, पृथ्वीवर बसण्यास व सूर्याच्या प्रकाशास वावरण्याला आधार जसे आकाश आहे, त्याप्रमाणे गीता सेवन करीत असताना ती कोणीही सेवन करणाऱ्यांमध्ये उत्तम अधम अशी निवड करीत नाही व मोक्षाच्या दानाने सर्व जगाला सारखी शांत करते. याकरिता आपण अपवादाला भिवून वेद हा गीतेच्या पोटात शिरला आणि आता तो वेद चांगली कीर्ती पावला आहे. म्हणून वेदाचे चांगले सेवन करण्यासारखे जे मूर्तिमंत रूप ते हे श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश दिलेली श्रीगीता आहे. परंतु वासराच्या प्रेमाने लाभणारे गायीचे दुभते जसे घरातील सर्व माणसांच्या उपयोगास येते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने जगाचा उद्धार झाला. चातकाच्या दयेने मेघ जसा पाणी घेऊन धावत येतो, तेव्हा जसे स्थावर जंगात्मक जग शांत होते, अथवा अनन्य गतीच्या कमळाकरिता सूर्य वेळोवेळी उदयास येतो, की त्याबरोबरच त्रिभुवनातील लोकांच्या डोळ्यांना सुख होते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने लक्ष्मीपती श्रीकृष्णांनी गीता प्रगट करून जगाचे जन्ममरणा एवढे थोर ओझे दूर केले. सर्व शास्त्ररूपी रत्नांचे तेज प्रगट करणारा हा त्रैलोक्यात लक्ष्मीपतीच्या मुखरूपी आकाशातला गीतारूपी सूर्य नाही काय? जो अर्जुन या गीतारूपी ज्ञानाला योग्य झाला व ज्या अर्जुनाने गीताशास्त्ररूपी स्वतंत्र कोट जगाला केला आहे, तो अर्जुन ज्या कुळात उत्पन्न झाला ते कुळ पवित्र व धन्य आहे, ते राहू द्या. मग त्या सद्गुरू श्रीकृष्णांनी अर्जुनाचे आपल्याशी एक झालेले ऐक्य परत द्वैताला आणले, म्हणजेच अर्जुनाला देहबुद्धीवर आणला. नंतर देव अर्जुनाला म्हणाले की अर्जुना, हे गीताशास्त्र तुझ्या अंतःकरणाला पटले ना? तेव्हा अर्जुन म्हणाला, तेव्हा आपल्या कृपेने हे शास्त्र मला पटले. तर अर्जुना, ठेवा प्राप्त होण्याला भाग्य लागतेच, परंतु प्राप्त झालेला ठेवा भोगण्याचे भाग्य हे क्वचितच असते. स्थिर समुद्रा एवढे विरजले न जाणारे दुधाचे भांडे मंथन करताना देवांना व दैत्यांना एवढे सायास पडले. त्या केलेल्या कष्टांना देखील फळ आले, कारण की त्यांनी देव व दानवांनी अमृत देखील डोळ्यांनी पाहिले. परंतु नंतर त्या अमृताचे रक्षण करावयास ते दैत्य चुकले, तेव्हा ते अमृत अमरत्व येण्याकरिता वाढले. ते अमृत दैत्यांच्या मरणाला कारण झाले, तेव्हा प्राप्त झालेले कसे भोगावे हे माहीत नसले. म्हणजे असे होते, नहुष राजा स्वर्गाचा मालक झाला होता, परंतु तेथे वर्तन कसे करावे हे माहीत नसल्यामुळे त्याची चूक झाली, तेव्हा तो सर्पत्वाला पावला. ते तुला माहीत नाही काय? म्हणून अर्जुना, तू पुष्कळ पुण्य केलेस, त्यामुळे आज गीतारूपी श्रेष्ठ शास्त्र ऐकण्यास पात्र झाला आहेस. तर याच शास्त्राचा संप्रदाय अंगीकारून या शास्त्रार्थाचे चांगल्या रीतीने आचरण कर हो. नाही तर अर्जुना, संप्रदायाशिवाय जर तू या शास्त्रार्थाचे अनुष्ठान करावयास लागशील तर अमृतमंथनासारखी स्थिती होईल.
गाय चांगली धड प्राप्ती झाली असता तिचे दूध तेव्हा पिता येते की तेव्हा जेव्हा धार काढण्याची हातवटी कळते. त्याप्रमाणे गुरु प्रसन्न होतील व शिष्याला खरोखर विद्याही प्राप्त होईल. परंतु त्या विद्येचे संप्रदायाप्रमाणे अनुष्ठान केले तरच ती फलद्रूप होईल. म्हणून या गीताशास्त्रात जो योग्य संप्रदाय आहे तो आता चांगला आदरपूर्वक ऐक. वेळ झाली आहे, पण आपण या ओव्या वाचून घेऊया. चालेल. एक 5 मिनिटं लागते. हा. ऐसा प्रथम लागोनी 17वा लाणी करुनी आत्मनिश्वास विवरुनी दाविला जे देवे तया अर्थ जाता शेषा केला तात्पर्याचा आवाका तो 18वा हा देखा कलशाध्याय एवं सकळ सांख्य सिंधू भगवत गीता प्रबंधू हा औदार्ये आगळा वेदू मूर्तू जाण वेदू संपन्नू होय ठाई परिकृपणू ऐसा आणू नाही जे कानी लागला तीही वर्णाचाची येरा भव्य भता ठेलिया श्रीशूद्रदिका प्राणिया अनवरसू मांडुनिया राहिला आहे तरी मज पाहता ते मागील उणे पेडावया गीतापणे वेदू वेठला भेट भलतेणे सैव्य हो आवया नवे अर्थे रिगोनी मणी प्रवणे लगोनी कानी चपमिशे वदनी वसोनिया गीतेचा पाठू जो जाणे तयाचे नी सांगातीपणे हिताली होनी वाहाणे पुस्तकमिशे ऐसे सामी सकटा संसाराचा चोहटा कवादी घालित चोखटा मोक्ष सुखाची परी आकाशी वसावया पृथ्वीवरी बैसावया रवी दीप्ती राहटावया आवारू नभ देवी उत्तमाधमैसे सेविता कवणा तेही न पुसे कैवल्यदाने सरिसे निववित जगा या लागी मागिली कुटू प्याला वेदू गीतेचा पोटी रिगाला आता गोमटी कीर्ती पातला म्हणोनी वेदाची सुसेव्यता ते हे मूर्त जाण श्रीगीता श्रीकृष्णे पांडुसुता उपदेशिली परिवस्ताचे निवोरसे सुबते होय घरोद्देशे झाले पांडवचे निमिषे जगत उद्धरण चातकाची ये कवणे मेघू पाणी येसे धावे तेर चराचर आगवे निवले जेवी का अनन्य गती कमळा लागी सूर्य एक वेळा की सुखिया होईजे डोळा त्रिभुनियाचा तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा येवडे थोरोजे पेडिले जगाचे सर्व शास्त्र रत्न दीप्ती उजळिता हा त्रिजगती सूर्य नवे लक्ष्मपती वक्राशा काशींचा बाप कुळते पवित्र तेथी जा पार्थू या ज्ञाना पात्र जेणे गीता केले स्वतंत्र आवारू जगा हे असो मग तेणे सद्गुरु श्रीकृष्णे पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता पाठी म्हणतसे पांडवा शास्त्र हे मानले की जीवा तेथ येरू म्हणे देवा आपुलिया कृपा तरी निधान जोडावया भाग्य घडे धनंजया परी जोडिले भोगावया विपाये होय पैशीर सागराये वडे अवीरजी दुधाचे भांडे सुरा असुरा केवडे मतिता झाले ते सायासही फळा आले ते अमृतही डोळा देखिले परीवरिली चुकले चतने तेथ अमरत्वा वोगरिले ते मरणाची लागी झाले
ओगो नेणता जोडले ऐसे आहे. नहुषु सर्गाधिपती जाहला, परी राहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला, नेणसी काही, म्हणून बहुत पुण्य तुआ, तेणे केले धनंजया, आजी शास्त्र राजा या, जालासी विशो, तरी याची शास्त्राचेनी, संप्रदाये पांघुरो रवनी, शास्त्रार्थू हा निकेनी, अनुष्टी हो. एरवी अमृतमंथना, सारिखे होईल अर्जुना, तरी रिगसी अनुष्ठाना, संप्रदाये वीण, गाय धड जोडे गोमटी, तैची पिओ के किरटी, जाणीजे हातवटी, सांजवणीची, तैसा गुरु प्रसन्नु होय, शिष्य विद्या ही कीर लाहे, परी जे फळे संप्रदाये उपासिलिया, म्हणून शास्त्री जोईये, उचितू संप्रदायो आहे, तो ऐक्य आता बहुवे आदरेसे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी, भजिदो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावीची. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.